आमच्या यांनी काय पाहिल्या कार्टीत कोणास ठाऊक. नाही, सौंदर्य वगैरे म्हणावं तर फार काही दैवी वगैरे असं नाही. बर, पैसा स्टेटस त्या बाबतीत सुद्धा आपल्या बरोबरीची नाहीच आहेत ती माणसं. हुंडा बघ, हुंडा. मूर्ती दिलीये स्वामींची मातीची. बाजारात विकायला गेलास ना तर चांगल्या 10 कवड्या मिळतील हो हातावर. अपशकुनी मेली. गेल्या जन्मी काय पाप केलं होतं म्हणून या जन्मी सून म्हणून गळ्यात पडली ती. तू गप रे. चल आज चल. असंच माप न ओलांडता. हे बघ आरती, उगाच नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस. काय ना, प्रत्येक वेळेला फॉर्मॅलिटी पाळायला जमतच असं नाहीये ना. बी प्रॅक्टिकल. आरती चल बेटा. थांबा वहिनी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी कोण? यापुढे तुमच्या हाताशी असलेला तुमचा हक्काचा सेवक आलो. आज तुम्ही पहिल्यांदा या घरामध्ये पाऊल टाकताय. इथपासून पुढे सदैव तुमच्या सोबत राहणार आहे मी. मला लक्षात ठेवायचं बरं का? अरे तूच काही कळते की नाही? अरे नव्या नवरीस आणि साहिलला आत येऊन देणार आहेस का तुझ्या शब्दांचे रिकामे भुईनळे उडवणार आहेस? अरे कौतुकाने कडेवर घेतले म्हणून आश्रिताने डोक्यावर चढून बसू नये. हे घरातल्या प्रत्येक आश्रितानं लक्षात ठेवावं मोहनराव. पोरी तू आत ये बघू. ये. हॅलो, हा बोला मोहिते. मी आता तुम्हालाच फोन करणार होतो. काय झालं आपल्या पॅनलचं? किती मतांनी जिंकलो आपण? साहेब, एक वाईट बातमी आहे. आपण निवडणूक हरलो. आपलं पॅनल पडलं साहेब. काय? काका, बाबा, काका, साहिल, बाबा, काका, बाबा, काका, बाबा, काका, डॉक्टरला फोन कर. बाबा, काका, बाबा, काका. या रिपोर्ट्स वरून मी एवढंच सांगू शकतो की यांना पॅरेलिजिया झालंय. पॅरेलिजिया म्हणजे? घाबरू नका वहिनी, हा एक पॅरालिसिसचाच प्रकार असतो. यांच्या कमरेखालचा भाग लुळा झालाय. पण डॉक्टर, बरं वाटेल ना यांना लवकर? आता आपल्या परीनं आपण सगळे प्रयत्न करूच. माझी मेहनत आणि देवाचे आशीर्वाद यातनं काहीतरी चांगलंच निष्पन्न होईल अशी आपण आशा करूया. बरं साहिल, तू उद्या सकाळी मला माझ्या हॉस्पिटलमध्ये भेट. वहिनी, काळजी करू नका. तसंच काही वाटलं तर तुम्ही मला कधीही फोन करू शकता. येतो मी. ताई ताई, अगं रडू नकोस ग. आवर स्वतःला. अगं तुझे अश्रू पाहून मला सुद्धा मान फुटेल असे वाटते गो. आणि माझे रडणे तर तूच ठाऊकच आहे. अख्खे घर वाहून जाईल होत्या. काय वाहून जायचं शिल्लक राहिलंय? म्हणजे या चांडाळणीमुळे सगळं घडलंय. वाताहत झाली आहे नुसती.